नंदुरबार शहरात रस्त्यावरील खड्ड्यांवरून शिवसेनेचे अनोखे आंदोलन। नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज एक अनोखे आंदोलन करण्यात आले। शिवसेना महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर वाजंत्री वाजवत शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बेशरमचे झाड लावून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। खड्डे बुजवा नाही तर झाडे उगवा अशी घोषणा देत शिवसैनिकांनी आंदोलन केले। शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन व नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहेत, म्हणून झाडे लावून अनोखे आंदोलन करत असल्याचं महानगर प्रमुख यांनी सांगितले। या आंदोलनाला शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे शहर प्रमुख भक्तवत्सल सोनार, पदाधिकारी तसेच तृतीयपंथी नागरिक देखील सहभागी झाले होते। या आंदोलनानंतर प्रशासन कधी रस्त्याची दुरुस्ती करणार याची नागरिक वाट पाहत आहेत। नगरपालिका विषय आम्ही 7 दिवसाचं आंदोलन चालू केलेलं आहे। सर्व नंदुरबारच्या आजूबाजूचे हायवे, रोड टच हे सर्व रोड खराब झालेले आहेत, पण प्रशासन बिलकुल लक्ष घालायला तयार नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला नंदुरबारमध्ये या बेशरमचं जाळ लावावं लागतंय। या प्रशासन यांना शरम लागत नाही, त्याच्यामुळे आम्हाला प्रत्येक एरियामध्ये जाऊन बेशरमचं जाळ लावावं लागतंय। तरी या सरकारला मनोज माळी, मी नंदुरबारचे रहिवासी आहे। तर 7 वर्षापासून नंदुरबारचे खड्डे म्हणजे खड्ड्याचं कामकरण झालेलंच नाही आहे। तर आमचं हे मुद्दा आहे की आमच्या नंदुरबार शहरामध्ये आज खूप खड्डे म्हणजे पूर्ण रस्ते खराब झालेले आहेत। तर आमचं असं म्हणणं आहे की या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं पाहिजे।